श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. कसे आहेत मंडळी? मस्त मजेतच असाल. तर आज काही तुम्हाला बाहेरचं म्हणजे वातावरण दाखवलं नाही किंवा माझे छोटेसे झाडं दाखवले नाही. आज असं काही झालं की आज माझं एक पार्सल आलं होतं. म्हटलं चला पहिले ओपन करून बघूया. खूप छान असं पार्सल होतं. खूप दिवसाची इच्छा होती आणि असं स्वप्न पण होतं की त्या वस्तूला पार्सल म्हणजे हे पाहिजेलच आहे आणि ती वस्तू घरात पण पाहिजे. वस्तू तर आली, पण आता त्या वस्तूला कवरच पण पाहिजे आहे ना, मग त्याशिवाय ते शोभा कसं देणार? मग काय, मग हे कवर मागवलं. आता हे कवर कशाचं आहे, काय आहे? खोलून बघितल्यानंतर ज्यांच्या लक्षात येईल त्यांना कळेल आणि ज्यांना माहीतच नाही त्यांना नाही कळणार. तर आता मी उलगडून सांगते तुम्हाला की हे कवर माझ्या वॉशिंग मशीनचं आलेलं आहे, जी मी बॉसची वॉशिंग मशीन घेतलेली आहे त्याचं कवर आहे. कारण मला खूप म्हणजे असं स्वप्न होतं की आपल्या घरात पण वॉशिंग मशीन असावी आणि त्याला कवर वगैरे लावून असं परफेक्ट असावं ते जे काय आहे ती वस्तू. खूप स्वप्न होतं आणि ते हळूहळू स्वप्न पूर्ण होत आहेत आणि खरंच मी सांगते काय, माझ्या नवऱ्याचा आणि मुलांचा सपोर्ट असल्याशिवाय ह्या काही गोष्टी झालेल्या नाही आहेत आणि शेवटी फायनली माझं स्वप्न हळूहळू सरकत आहे. अजून बरेच स्वप्न आहेत, बऱ्याच स्वप्न हळूहळू करायचेतच पूर्ण. नंतर काय, हे बघू शकता A1 मटन शॉप. मग काय, आता आपल्याला श्रावण चालू होतं, मग परत माझ्या घरी 4-5 महिने मटण खाल्लं जात नाही. म्हणलं साहेबांना थोडं मटण आणूया म्हणून बकऱ्याचं मटण आणायला गेलो होतो आणि मग काय मटण घेतलं आणि नंतर मुलांना घेतलं लॉलीपॉप फ्राय आणायला गेलो. इथे चायनीजच्या गाड्या, ह्या गाड्यावरचं चायनीज जे कुठलं बी खाल्लं तुम्ही, याच्यातले जे काय असतील ते व्हरायटी खूप छान आणि खूप टेस्टी आहे. मी जशी लोगावमध्ये आले तसं इथूनच हे चायनीज नेते. तर आज चायनीजमध्ये काय घेतलेलं आहे तर बघा तुम्ही. आजची व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि हे बघा, ह्याच्या हातात ती पिशवी आहे ती म्हणजे ते काळ्या आहे पिशवी आहे, त्या पिशवीमध्ये काळी पिशवी आहे. काळी पिशवी म्हणले की मटण समजलं जातं आहे. तर जाऊ द्या. आता बघा काय काय मेनू बनवलेला आहे. मला तर करायचं नाही आहे, मी तर म्हणजे महिन्याचा माझा प्रॉब्लेम आहे, 3 दिवस घराबाहेर असते, 4 दिवस. तर तुम्ही बघू शकता आज माझ्या लेकीने बनवलेला मेनू आहे सगळा. खूप छान वाटलं आणि खूप मस्त बनवलं. मुलीला पण सगळ्यात ट्रेन करायचं. उद्या म्हणल्या नाही पाहिजे सासरच्या लोकांनी दिल्या घरी गेल्यावर की हिला नॉनव्हेज येत नाही, हिला ते येत नाही, अशी तक्रार नको. कारण माझ्या बाबतीत कधी झालं नव्हतं. मी ट्रेन झाले होते माझ्या मावशांच्या हाताखाली आणि आजीच्या हाताखाली, बऱ्याचदा त्यांच्या हाताखालून हे सगळं शिकून गेले. त्यामुळे माझी कधी तक्रार आली नाही. मग तशी आपल्या लेकराची पण येऊ नये असं वाटतं मला. तर म्हणून मग हे सगळं शिकवलं तिला. आल्यानंतर तिला ते नॉनव्हेज धुतलं तिनं, ते फोडणी दिलं, शिजवून घेतलं आणि मग अशी छान तांदळाचं पीठ लावून त्याला मस्त अशी भाजी केली. तर ही मटणची भाजी आहे. मटण बघू शकताय तुम्ही. आणि मग काय अळणी पाणी पण काढलेलं आहे आणि साहेब इथं स्वतःला वाढून घेत आहेत आणि मला पण घेत. खूप मस्त झालं होतं. लेकीच्या हातचं पहिल्यांदा हे नॉनव्हेज खाणारे आईबाप म्हणजे नशीबवानच असेल. कारण बऱ्याच वेळा असं होतं की लेक आपली शिकली नाही आणि सासरी जाऊन केली आणि मग तिथली चव खाण्यात आणि जे आपल्या घरात खाण्यात ते वेगळंच वाटतं. आज माझ्या लेकीने हे पण शिकलं. म्हणून तर म्हणते मी, माझी मुलगी कशात कमी नाही पडली पाहिजे, सगळ्यामध्ये स्ट्रॉंग आणि सगळं शिकलं पाहिजे. मग काय, हे तिळवण आहे. आता हे माहीत असेल तिळवण म्हणजे काय. तर आता हे पातेल्याला लावायला आपलं काय मोठं भगवणं नव्हतं, चुलीवर पातेलं ठेवून त्याला चिटकायला. ह्याच्याने डोळे चांगले राहते म्हणते, डोळे म्हणजे डोळ्यामध्ये त्रास होत नाही म्हणते. म्हणून हे तिळवण आणलेलं होतं. तिळवण असे 2 आणले होते आणि मग ते शिजवतानाच टाकलं होतं आणि हे माझ्यासाठी आणले होते ते आतडं पारडी, म्हणजे ह्याला इकडं वजडी म्हणतात. तर हे आणलं होतं, हे पण माझ्या लेकीने केलं. अहो खरंच खूप छान झालं होतं. मुलीच्या हातचं बाप खाताना बापाच्या डोळ्यात टचक्कन पाणी आलं आणि आईच्या मनाला समाधान वाटलं की आपलं लेकरू नॉनव्हेज पण शिकायला लागलं. म्हणून तर मी म्हणते माझे लेकरं कशात कमी नाही पडत. म्हणून माझ्या मुलांना मी सगळं शिकवते आणि सर्व गुण संपन्न ह्यासाठी म्हणते की दोघं बहीण भावंडं मिळून वाटून कामं करते. जेव्हा मी 4 दिवस घराच्या बाहेर म्हणजे प्रॉब्लेममध्ये असते तेव्हा, कारण त्रास होतो मला म्हणून पाळतो आम्ही. पहिले पाळत नव्हतो, आत्ता पाळतो. देवाचं खूप काही सांगितलं म्हणून आणि होतं आहे पण तसं. देवाचं केल्याशिवाय तर काही नाही आहे. ते जर नाही केलं तर मग घरात पूर्ण साडेसती लागत राहते. त्यापेक्षा देवाचं पत्करलेलं केलेलं काय वाईट नाही आहे. त्याला पण इच्छा असते की यावं आपल्या घरात. म्हणून मग काय, हे बघा भात वगैरे बनवलं. खरंच माझ्या लेकीने खूप मस्त आणि A1 स्वयंपाक केला होता. पहिल्यांदा नॉनव्हेजचं स्वयंपाक आलं आणि मग हे लॉलीपॉप फ्राय आणलं होतं त्यांच्यासाठी, हलकीसं ग्रेव्हीवालं. दादा खात नाही आहे मटण.
मुलं खात नाहीत माझे बकऱ्याचं मटण. हे बघा, हे असं काहीतरी आणलं तर खातेत ते बाहेरून विकत आणल्यावर. ते पण ते किती पीस येतात, बाहेरचं किती येते तुम्ही सांगा मला. त्यात किती 5 का 6 पीस आणतात. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.